त्याला आता आठवत नाही मला काय. हे स्पॅनर आहे, त्याला 14 नंबरचा काय म्हणतात त्याला पाना लागतो. नाही सगळं प्रॉपर माहिती पाहिजे आपल्याला. हां गाडी करू का तिरकी थोडासा असा टाईट असल्यावर थोडं मागच्या बाजूने झटका द्यायचा, जोर नाही लावायचा, तुटतं आणि तुटला तर अख्खं इंजिन डाऊन करावं लागतं, अख्खं इंजिन बाहेर काढावं लागतं. थोडासा झटका मारायचा, निघतो, लूज होतो. पूर्ण लूज करायच्या आधी खाली काहीतरी कंटेनर ठेवा जेणेकरून ऑइल स्पिल होणार नाही. आता एकही थेंब न पडता काका तो स्क्रू काढून दाखवणार आहेत. असं भांडं आपटावं लागतं थोडं, त्याशिवाय आपटलं काही माती पडते त्याच्यात, परत ऑइल वापरायचं असेल कुठे माती जाते. हां परत ऑइल वापरायचं असेल त्यामध्ये माती पडते, ते धूळ असते फार खाली, ते ऑइल परत तुम्हाला वापरता येत नाही. करून घ्या मस्त पैकी. हां ऑइल वॉश करा मग ऑइल बदला. हां त्यांच्याकडे प्रेशर वॉशचं पण मशीन आहे पण ते जास्त वापरत त्याचा नाही. व्हिडिओ आम्ही नंतर बनवू. हां त्याचा व्हिडिओ करायचा, त्यासाठी गाडी आधी मळवायची आहे भरपूर. त्यासाठी तुम्ही आधी याला खूप यूज द्या. हां त्यासाठी आधी ह्याला व्ह्यूज द्या, तर प्रेशर वॉशर दाखवणार. तुमचे केस साईडला घ्या. अरे आणि हा बोल्ट खूप छान दिलाय, नट बोल्ट छोटे छोटे बोल्ट येतात, स्लिप होतात ते, आणि अगदी आतपर्यंत दिलाय. तुम्हाला दिसलंय का कुठला नट काढतोय? हां ते दाखवलं मगाशी मी. आणि एवढे कष्ट घ्यायचे नसतील तर सरळ मेकॅनिक कडे जावा. एवढं कष्ट नाही घेण्यासाठीच ते व्हिडिओ दाखवतो ना, गरजेसाठी कसं करायचं. नट लूज झालेला कधी पण ऑइल येऊ शकता. एकही थेंब बाहेर न पडता और हातावर न पडता नाही येते पण व्हिडिओ मध्ये. डार्क कर ना, लाईट कर, लाईट. हा कुठनं पडतंय दाखव, खालचा अँगल घे, खालचा. कुठेही बाहेर पडलेलं नाही आणि हातावर पण नाही. आता हे ड्रेन व्हायला थोडा वेळ लागेल. मस्त दाखवली टेक्निक. काय म्हणायचंय तुम्हाला बघणाऱ्या प्रेक्षकांना? एवढं काळं होईस तोपर्यंत ऑइल नाही वापरावं. इकडून हे बघ ऑइलचा. हे उघडल्यामुळे हवा जायला जागा मिळते आणि पटापट खाली येतं. बरोबर होतं ना? पकड घ्या. आला ते ढिल्लं करून ठेवलेलं होतं, ते भांड्यात ठेव दुसरं. दाखव हे पण उघडून ठेवा. लिपस्टिक म्हणतात त्याला. लिपस्टिक खायची नसते. चॉकलेट समजून खाऊ शकता. गाईज बघा इतकं काळ ऑइल आहे, केवढं वापरलंय आणि अजून ऑइल येते. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त ऑइल टाकता तेवढी गाडीची हेल्थ चांगली राहते. अजून ऑइल संपतच नाहीये. हे काढ, लिपस्टिक लावून टाक. डीपसीक नाही येते, डीपसीक AI आहे, ही डीपस्टिक आहे. तू उगाच हे वाढू नको काम एडिटिंग. का बसा, व्हायरल रील बनवतो आम्ही. वॉशर हा पण वॉशरच, हा रबर वॉशर आहे, हां रिंग वॉशर. तो ह्याच्यावर बसतो बरोबर. तो नसला तर परत तीन नऊन कळतं. मग काय तिथे धूळ नाही आली पाहिजे. पण एवढं पुसतात ते, प्रत्येक पार्ट 5-5 मिनटं पुसतात ते न धूळ येण्यासाठी. या गाडीत काम करते त्याच्यामुळे धूळ लागते. जाऊ सर तुला इथे काय लिहिलंय? 900 ml लिहिलंय. 900 ml. 850 पण नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळेस बदलतात काहीतरी यांचं धोरण. चला बदला घाला. बदलापूर बदला. बाकू का तिकडं गाडी येईल बद 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 खाली डॅडी. बाकू का गाडी? त्याच्यात ते 800-900 घालायचं का?
कुठला तिकडचं ते 900च आहे, ते डायरेक्ट जाईल सगळं. कुठला ते तू आणलेलं आधीचं ते फोडलेलं नाही ना, राहू ते असं. तिकडं खिडकीत अच्छा ठेवलं ते होय. ते अख्खच जाईल ना, मग कटकटच नाही बघायची, मोजायची. मगाशी तर म्हणाला तो भंगार आहे ते माझं नाही. काय भारी वालं म्हटलं माझं ऑइल आहे म्हणजे हे वालं. हे नाही का, ते गिअर ऑइल चालला, तर इंजिन ऑइल टाकतोय आपण. सापडलं का? हे अख्खं जाईल ना. पण तू भंगार ऑइल का म्हटलं याला? कोण? मला म्हटलं हे नाही भंगार आहे ते माझं नवीन वालं आहे म्हणलं. हे आधी आणलं तुम्ही, हेही फोडलेलं नाहीच आहे. हो का? नाही तिच्या गाडी टाकणं म्हणलं भंगार. आता हे चांगलं ते भंगार. हम्म. हे भंगारच टाक. त्यांना कळायला ते चांगलं आहे. काय त्यांना तुम्हाला कळायला की हे चांगलं आहे त्यापेक्षा. म्हणजे ते BS6 आहे, ते गरज नाही तुझी. BS कुठं तुझी? तुला चांगलं मिळत होतं BS6चा. ते भंगार आहे तुम्हाला कळत नाही, दर्शकांना कळतं. दर्शक अशी रिंग काढायची गप्पे आणि गप्पे म्हणायचं खेळा बाळा बाळा खेळा. कसं काढत मला पण एक रिंग पाहिजे खेळायला. तुझ्या गाडीचं काढायला ना भंगार राहिलं वगैरे. असं खूप वेळ टाइमपास करायचा आणि म्हणायचं वेळ जातो वेळ जातो. प्रिसिजन होल पाडायला फाडूनच काढलं शेवटी. मग कसं काढलं? कसलं प्रिसिजन? थोडंसं टाईट करायचं, जास्त नाही. प्लास्टिक आहे. थोडंच टाईट करायचं. हा हे जास्त नाही प्लास्टिक आहे.